नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12वा प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते लिंक पाहून तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मुद्दा समजायला सोपं जाईल। चला तर पाहू प्रकरण क्रमांक 5। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रकरण 5वाचा भाग 6 पाहत आहोत आपण। या आधी भाग 1 मध्ये पाहिलं होतं आपण, या प्रकरणाची प्रस्तावना पाहिली होती। भाग 2 मध्ये पाहिलं होतं आपण सुप्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ पाहिला होता। भाग 3 मध्ये पाहिलं होतं आपण सुशासनाचे मूल्य। भाग 4 मध्ये पाहिलं होतं आपण नागरिक केंद्रित प्रशासन। भाग 5 मध्ये पाहिलं होतं आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा आणि आज भाग पाहतो आपण 6। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, भारतातील प्रशासकीय सुधारणा 2005ला जो हा प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापन झाला होता, त्या आयोगाच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय व्यवस्था कशी सुधारली पाहिजे, त्यासाठी कशा प्रकारच्या योजना आखल्या पाहिजे, त्यासाठी काही मुद्दे या ठिकाणी आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये भारतातील प्रशासकीय सुधारणा या पॉइंट खाली आपण काही 2 मुद्दे पाहिले होते। त्यातला पहिला मुद्दा पाहिला होता आपण लोकपाल आणि लोक आयुक्त, आणि दुसरा भाग पाहिला होता आपण नागरिकांची सनद, आणि आज आपण तिसरा भाग पाहत आहोत ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्स। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील प्रशासकीय सुधारणा या अंतर्गत हे मुद्दे आपण पाहत आहोत। कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुधारणा केल्या गेल्या तर ई प्रशासन, ई गव्हर्नन्स। आता विद्यार्थी मित्रांनो, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झाली आणि या क्रांतीच्या आधारावर सगळ्याच देशांमध्ये या क्रांतीचा बोलबाला झाला। म्हणजेच सर्व देशांनी हे माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क तंत्रज्ञान हे लोकांनी स्वीकारलं आणि मग जगभरातल्या अनेक देशांनी याचा वापर त्यांनी प्रशासनामध्ये करणं सुरू केलं। म्हणजे माहिती आणि संपर्क क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा वापर ही जी क्रांती झाली, या क्रांतीचा वापर लोकांनी जगातल्या अनेक देशांनी याचा वापर आपल्या प्रशासनामध्ये सुरू केला। त्यालाच म्हटलं गेलं ई प्रशासन। काय म्हटलं गेलं? ई प्रशासन किंवा इलेक्ट्रॉनिक प्रशासन। आता ई प्रशासन किंवा इलेक्ट्रॉनिक प्रशासन म्हणजे काय तर ते या ठिकाणी समजून घेऊ आपण। म्हणजे प्रशासनामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रशासनाचा वापर करणे म्हणजेच काय तर संगणक म्हणजे कम्प्युटर, इंटरनेट, प्रिंटर या माहितीचा वापर करून प्रशासनामध्ये दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न करणे, याला म्हटलं गेलं विद्यार्थी मित्रांनो ई प्रशासन। संगणकाचा, इंटरनेटचा प्रशासनामध्ये वापर करणे म्हणजे ई गव्हर्नन्स किंवा ई प्रशासन असं म्हटलं गेलं। आता गेल्या अनेक काही दशकामध्ये प्रशासकीय ज्या सुधारणा आहे किंवा प्रशासन जे आहे ते गुंतागुंतीचं होत चाललं विद्यार्थी मित्रांनो, गुंतागुंतीचं होत चाललं आणि वैविध्यपूर्ण होत चाललं। आता वैविध्यपूर्ण होत चाललं म्हणजे काय की दिवसेंदिवस प्रशासनाकडे अलग अलग प्रकारचे विषय येऊ लागले, त्याच्यामध्ये गुंतागुंतता वाढली आणि अलग अलग प्रकारच्या सुविधा योजना ह्या प्रशासन राबवत आहे आणि यामुळं त्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की नागरिकांच्या सुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो। नागरिकाच्या अपेक्षा कोणाकडून वाढल्या? प्रशासनाकडून, की लोकांना काय वाटते हे सुद्धा सरकारनं करावं, हे सरकारनं करावं, ते सरकारनं करावं, हे सरकारनं करावं। म्हणजे नागरिकांच्या अपेक्षा प्रशासनाकडून, शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येतात। म्हणजे शासनाकडून अपेक्षा वाढल्या आणि मग काय झालं की वाढल्यामुळं या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर येऊन पडली? शासनावर आणि प्रशासनावर सुद्धा येऊन पडली। मग आता आजच्या काळामध्ये ही माहिती साठवणे किंवा माहिती पाहिजे तेव्हा मिळवणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या। मग हे सगळं जबाबदारी वाढल्यामुळं प्रशासनाने आपल्या प्रशासनामध्ये ई प्रशासनाचा समावेश केला, म्हणजे संगणकाचा, इंटरनेटचा समावेश करून ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काय केलाय? प्रयत्न केला की या संगणकामुळं, या तंत्रज्ञानामुळं कार्यक्षमता वाढली, माहिती साठवण्याचं प्रमाण वाढलं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा माहिती कुठेही तुम्हाला कशी माहिती प्राप्त होऊ लागली। तर यामुळं ही सगळ्या गोष्टी शक्य झाल्या संगणकामुळं आणि जलद गतीनं माहिती पाठवणं शक्य झालं। म्हणजे एका क्लिकवर
आपल्या गावातला SDO, आपल्या गावातला तहसीलदार डायरेक्ट मुख्यमंत्र्यांसोबत किंवा सचिवासोबत संपर्क साधू शकतो. म्हणजे ताबडतोब माहिती प्राप्त होऊ लागली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ग्रामीण स्तरावर तालुका स्तरापर्यंत ही सगळी माहिती ताबडतोब पाठवता येऊ लागली आणि ताबडतोब जमा करता येऊ लागली. म्हणजे माहिती साठवणं सोपं झालं, माहिती पाठवणं सोपं झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जलद गतीनं प्रक्रिया पार पाडल्या जाऊ लागल्या. तर या माध्यमातून ई प्रशासन हे भारतीय प्रशासनामध्ये सुधारणा ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. तर दुसरा मुद्दा आपल्याला कंटिन्यू करता येईल तो म्हणजे असा की माहितीच्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. तर जुन्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती स्वहस्ते करण्याची प्रक्रिया होती. कशा हस्ते? स्वहस्ते, स्वतःच्या हातानं सगळी माहिती रजिस्टरमध्ये, बुकांमध्ये, लेजर बुकमध्ये लिहिली जायची. आता विद्यार्थी मित्रांनो संगणकाचा वापर होऊ लागला, त्यामुळं आता स्वहस्ते प्रक्रिया करण्याची पद्धतीपेक्षा नवीन वेगवान पद्धत निर्माण झाली, ती म्हणजे डिजिटलायझेशन झालं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय झालं की या ठिकाणी संगणकाचा वापर सुरू झाला. जुन्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो बँकामध्ये कम्प्युटर यायच्या आधी लोक रजिस्टरवर किती पैसे घेतले, किती काढले, किती घेतले हे सगळं लोक लेजर बुकमध्ये, रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचे. जेव्हा संगणक आलं विद्यार्थी मित्रांनो बँकांमध्ये, त्यावेळेस सगळे कामं कशावर सुरू झाले? हे कम्प्युटरवर सुरू झाले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे स्वहस्ते प्रक्रिया करण्याची जी पद्धत होती ना, त्या पद्धतीपेक्षा वेगवान पद्धत निर्माण झाली. ती कशानं निर्माण झाली? तर या ई प्रशासनामुळं, ती संगणकामुळं, तंत्रज्ञानामुळे हे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आणि शासनाची कार्यपद्धतीला काय आला? वेग आला आणि ते काम त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास काय झाली? मदत झाली. त्यासोबतच शासनाच्या कार्यामध्ये पारदर्शकता सुद्धा वाढली, उत्तरदायित्व सुद्धा निर्माण झालं. म्हणजे कोण कोण्या गोष्टीला उत्तरदायी राहील हे सुद्धा काय झालं? ठरवू लागलं. याला कारणीभूत काय झालं विद्यार्थी मित्रांनो? तर संगणक प्रणाली किंवा ई प्रशासनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ लागल्या आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, या ई प्रशासनाचा वापर भारतात का चांगल्या प्रकारे होऊ शकला? कारण भारताची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थी मित्रांनो. आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर प्रशासन चालवणं, एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर प्रशासन चालवणं काही सोपी गोष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून शासनाने प्रशासनाची व्याप्ती वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा, इलेक्ट्रॉनिक व्यवस्थेचा आधार घेतला आणि भारतामध्ये प्रशासनामध्ये ई प्रशासनाची सुरुवात करून टाकलेली आहे, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी ई प्रशासनासंदर्भात पुढाकार घेतला आहे. म्हणजे केंद्र सरकारने पुढाकार घेतला आणि राज्य सरकारने सुद्धा पुढाकार घेतला आणि सार्वजनिक स्तरावर ज्या काही सेवा आहेत त्या सेवा पुरवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रशासनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी पुरवणं सुरू झालं. म्हणजे सेवा पुरवणे आणि त्या पुरवत असताना सुलभ असल्या पाहिजे, सुलभ तऱ्हेनं सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजे. म्हणजे केंद्राने हे प्रयत्न केले आणि राज्यानं सुद्धा हे प्रयत्न केले आणि अनेक स्तरावरून सरकारने हे प्रयत्न करून प्रशासनामध्ये इलेक्ट्रॉनिकचा वापर किंवा संगणकाचा वापर हा सुरू केला. विद्यार्थी मित्रांनो भारतातील ई प्रशासनाची सुरुवात सगळ्यात पहिले कुठे करण्यात आली? शासकीय विभागात केली विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले संगणक कुठे यूज केले गेले, इलेक्ट्रॉनिक व्यवस्था कुठे यूज केली गेली? तर शासकीय विभागामध्ये सगळ्यात पहिले वापर करण्यात आला. तिथून सुरुवात केली विद्यार्थी मित्रांनो. मग हळूहळू प्रशासनामध्ये प्रत्येक स्तरावर, जिल्हा स्तर, तालुका स्तर असं करत करत मग खाजगी स्तरावर, मग सर्वच ठिकाणी आता डिजिटलायझेशन भारतामध्ये झालं आहे. म्हणजे सुरुवात कुठून केली हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. भारताने ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागाच्या संगणकीकरणापासून केली. आज सगळ्या प्रकारच्या शासनाच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये संगणक प्रणाली आहे आणि ही संगणक प्रणाली कशी आहे? नागरिक केंद्रित आणि सेवाभावी आहे. नागरिक केंद्र म्हणजे नागरिकांच्या सुविधासाठी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या गेल्या आणि सेवाभावी सुद्धा ही प्रशासन प्रणाली आहे. म्हणजे आज भारतामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये मग ते SDO ऑफिस असो, तहसील असो, न्यायालय सुद्धा ई प्रशासनाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक प्रशासनाद्वारे, संगणकाद्वारे निर्णय दिले जातात आणि पुरावे किंवा अपील केल्या जातात. म्हणजे न्यायालयात सुद्धा संगणकाचा वापर सुरू झाला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जवळपास भारताच्या सर्व क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रशासन सुरू झालेलं आहे. तर असं आपण सांगू शकतो की या माध्यमातून भारतीय प्रशासकीय व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न जबरदस्तपणे केलेला आहे. यासोबत आपल्याला आणखी सांगता येईल तो म्हणजे भारताच्या राष्ट्रीय ई प्रशासन नॅशनल ई गव्हर्नर प्लॅन योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांना
जवळ घेऊन जाणे हा आहे. म्हणजे याचा उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो? याचा उद्दिष्ट असं आहे की लोकांपर्यंत, पब्लिकपर्यंत ही ई प्रशासन किंवा सगळे ज्या योजना आहे सरकारच्या, त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे, प्रॉपर पोचल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या प्रॉपर कशा पोचू शकतात? तर इलेक्ट्रॉनिक प्रशासनाचा आधार घेऊन ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि हे उद्दिष्ट देशभर उद्दिष्ट साध्य करणे. यासोबत उद्दिष्ट साध्य करत असताना मग काय करावं लागेल? हे जर गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी काय करावं लागेल? तर पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागेल. काय करावं लागेल? पायाभूत सुविधा. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पायाभूत सुविधा यालाच काय म्हटलं? इन्फ्रास्ट्रक्चर उभारून दूरपर्यंतच्या लोकांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. आता जर तुम्हाला सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असेल तर पायाभूत सुविधा असल्या पाहिजे. पायाभूत सुविधा म्हणजे काय? की कम्प्युटर असलं पाहिजे, संगणक असलं पाहिजे, प्रिंटर असलं पाहिजे, नेट असलं पाहिजे, टावर असले पाहिजे तुमच्या गावामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तुम्ही त्या भागामध्ये ई प्रशासन लागू करू शकत नाही. म्हणजे ग्रामीण भागापर्यंत तुम्हाला नेट पोचवावं लागेल, टावर पोचवावं लागेल. भारताचे BSNLचं टावर असो का मग आयडियाचं असो, कोणत्या कंपनीचं असो, तर तुमच्या गावापर्यंत आलं पाहिजे. तरच तुम्ही त्या ई प्रशासनाचा फायदा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर एक मेल करा असेल तुमच्या गावातून, तर तुमच्या गावामध्ये लाईन असली पाहिजे ना, इलेक्ट्रिक असली पाहिजे, लाईन असली पाहिजे, संगणक असलं पाहिजे, नेट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. यालाच काय म्हटलं गेलं विद्यार्थी मित्रांनो? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा. इलेक्ट्रॉनिक व्यवस्था, संगणक व्यवस्था आणि प्रिंटर सुद्धा आलं त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो. बगर प्रिंटर शिवाय तुम्ही कागद काढू शकत नाही. तर प्रिंटरही आवश्यक आहे, नेटही आवश्यक आहे, टावरही आवश्यक आहे आणि इलेक्ट्रिक व्यवस्था सुद्धा आवश्यक आहे. हे याला म्हटलं गेलं पायाभूत सुविधा. ह्या पायाभूत सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्याशिवाय ई प्रशासन चालू शकत नाही. मोठ्या प्रमाणावर नोंदणीचं डिजिटलायझेशन करून माहितीच्या जालाच्या इंटरनेटच्या सहाय्याने सहज खात्रीशीर पद्धतीने त्याच्या नोंदी घेता येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की मोठ्या पद्धतीने काय केलं की सगळ्या प्रकारच्या माहितीचं नोंदी केल्या, डिजिटलायझेशन केलं. जसं आपल्याला सांगता येईल, आपले सगळ्याचे राशन कार्ड, ही सगळ्याची माहिती, राशन कार्डची माहिती सगळी डाटा एंट्री केली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इंटरनेटवर सगळे टाकले. तुम्ही कोणाही माणसाचं कुपन तुम्ही पाहू शकता, कुठेही पाहू शकते. महाराष्ट्र सरकार कोणाही माणसाचं कुपन डायरेक्ट ओपन करू शकते मंत्रालयामध्ये. म्हणजे सगळी डाटा, सगळी माहिती ते काय केली आहे? इंटरनेटमध्ये टाकली आहे. म्हणजे साठवली, पहिले डाटा एंट्री केली आणि सगळे इंटरनेटवर अपलोड केलेली आहे. जसं आणखी सांगता येईल आपल्याला, आपल्या आधारची माहिती सुद्धा सगळी माहितीच्या इंटरनेटवर उपलब्ध आहे. यासोबत आपल्याला आणखी सांगता येईल की कुपनची माहिती असो किंवा आधारची माहिती असो किंवा आणखी कोणती माहिती असो, या सगळ्या प्रकारच्या माहितीच आज उपलब्ध करून दिल्या आहे. जसं आणखी सांगता येईल आपल्याला सातबारा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या गावातल्या सगळ्यांचे सातबारे तुम्ही आज नेटवरून काढू शकता. कोणताही माणूस कोणत्याही गल्लीत कुठेही तो सातबारा काढू शकते. म्हणजेच काय की याला काय म्हटलं गेलं की नोंदीचं डिजिटलायझेशन केलं. काय केलं? नोंदीचं डिजिटलायझेशन केलं. आणि यामुळं सगळे सातबारे आता नेटवर उपलब्ध आहे. कोणाच्या वावराचा, सगळ्याच्या घराचे सातबारे नेटवर. म्हणजे काय केलं की हे सगळी माहिती जमा केली, फीड केली आणि इंटरनेटवर अपलोड करून दिली आहे. आणि म्हणून आता ई प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही आता हे कुठेही ह्या सगळ्या सुविधा प्राप्त करून घेऊ शकतात. म्हणजे लोकांना हे सुविधा झाली विद्यार्थी मित्रांनो ई प्रशासनाच्या माध्यमातून. आणखी एक मुद्दा सांगता येईल, तो म्हणजे जन्माचा दाखला असो, मृत्यूचा दाखला असो, पॅन कार्ड असो, पासपोर्ट असो, हे सगळं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मिळू शकते. आज कोणताही माणूस आपला जन्माचा दाखला, मृत्यू दाखला किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड सगळेजण ऑनलाईन प्राप्त करून घेऊ शकतात. यामुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो? यामुळं जनतेच्या जवळ प्रशासन गेलं. जनता आणि प्रशासन यातलं जे अंतर होतं ना विद्यार्थी मित्रांनो, ते अंतर काय झालं? कमी झालं. कशामुळे कमी झालं? ई प्रशासनामुळे हे सगळं अंतर काय झालं? कमी झालं, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ई प्रशासना माध्यमातून अलग अलग प्रकारचे पोर्टल निर्माण केले की ज्या पोर्टलच्या माध्यमातून लोकांना ई प्रशासन सोपं जाईल. जसं इथं पुस्तकात दिलंय तुमच्या सारथी, सडक परिवहन राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार, या माध्यमातून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुविधा, परिवहन मंत्रालयाच्या सगळ्या सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहेत. आणखी एक तुम्हाला सांगता येईल पोर्टल, ते पोर्टल म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आपले सरकार. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपले सरकार, MHADBT. म्हणजे DBTचा अर्थ होतो डायरेक्ट टू बेनिफिट, अशा प्रकारचा अर्थ. मग या माध्यमातून, या पोर्टलवरून, या ई प्रशासनातून सरकार कोणकोणत्या सुविधा देते या ठिकाणी पहा. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप इथं दिला आहे, इथं लक्ष द्या. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, त्यानंतर आहे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप, त्यानंतर पेन्शन स्कीम, त्यानंतर फार्मरच्या स्कीम, त्यानंतर लेबरच्या स्कीम आणि
आणखी इतर स्कीम. तर अशा प्रकारच्या सगळ्या स्कीमची माहिती एका पोर्टलवर उपलब्ध आहे. यातून सरकार सगळ्या स्कीमची माहिती जमा करते आणि तुम्हाला जर लाभ द्यायचा असेल पब्लिकला, नागरिकांना, तो लाभ या डायरेक्ट टू बेनिफिट या माध्यमातून ई प्रशासनातून लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे लोकांचं अंतर आणि शासनाचं अंतर काय झालं, कमी झालं. अशा प्रकारचे ई पोर्टल आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणखी एक सांगता येईल ती म्हणजे स्टुडंट पोर्टल, की या माध्यमातून सरकार स्कूल एज्युकेशनच्या माध्यमातून सगळ्या शाळांच्या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला या पोर्टलवर काय उपलब्ध आहे. कोण्या वर्गात किती पोट्टे आहे, कोण्या धर्माचे आहे, कोण्या जातीचे आहे आणि किती पोरं कोण्या वर्गात बसते, पहिल्या वर्गात की पुऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची माहिती, सगळ्या शाळेची माहिती विद्यार्थी मित्रांनो, मग ते शासकीय असो निमशासकीय असो, सगळ्या शाळांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे. एका क्लिकवर तुम्हाला सगळं माहीत पडू शकते. म्हणजे याला म्हणतात ई प्रशासन. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण या ठिकाणी हे पोर्टल पाहिले, यातून सगळी माहिती जमा होत आहे आणि लोकांना सुविधासुद्धा प्राप्त होत आहे. तर हे झालं ई प्रशासनाबद्दलची माहिती. हे भारतीय प्रशासनामध्ये केलेली सुधारणा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चौथा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला खरंच हा मुद्दा समजून घ्यायचा असेल ना, तर शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये पुढचं आहे सांगता येईल सुधारणा, ती म्हणजे माहितीचा अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. सुशासनाचा महत्त्वाचा पैलू माहितीचा अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, जो माहितीचा 2005ला अधिकार दिला गेला होता, म्हणजे हा कायदा पास केला होता. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयीची माहिती मिळते. यातून काय वाटते की शासन कोणतं धोरण आखत आहे, कशी कारवाई करत आहे, आणि याबद्दलची माहिती तुम्ही या माहितीच्या अधिकारातून प्राप्त करून घेऊ शकता. एक साधा अर्ज तुम्ही करून सगळी माहिती प्राप्त करून घेऊ शकता. यासोबत सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठी हे महत्त्वाची बाब आहे. आता जनकेंद्रित प्रशासन झालं पाहिजे आणि लोकांची लोकशाही, भारताची लोकशाही बळकट झाली पाहिजे. यासाठी माहितीचा अधिकार फारच उपयोगी आहे. विद्यार्थी मित्रांनो, शासकीय संस्थांमध्ये पारदर्शकता आली पाहिजे असेल तर याचा वापर केला जातो आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कामकाज झालं पाहिजे आणि ते कामकाज निश्चितपणे झालं पाहिजे. यासाठी या माहितीच्या अधिकाराचा वापर आपण करू शकतो. या ठिकाणी तुम्ही चित्र पाहू शकता. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याद्वारे लोकांना अधिकार प्राप्त झालेला आहे आणि या माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांना परिणामकारकरित्या प्रशासनामध्ये सहभागी होता येते. म्हणजे नागरिकांना प्रशासनामध्ये सहभागी करण्यासाठी हा अधिकार महत्त्वपूर्ण भूमिका वठवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, माहितीच्या अधिकाराची सुशासनाची जी मूलभूत गरज आहे, ही मूलभूत गरज आहे कशाची? सुशासनाची. तर तुम्हाला सुशासन निर्माण करायचं असेल तर नागरिकांचा सहभाग प्रशासनामध्ये आवश्यक आहे आणि तो कसा होऊ शकतो? तर या माहितीच्या अधिकारातून. यालाच म्हटलं गेलं RTI. तुम्ही पाहिजे चित्रामध्ये दिसते RTI, राईट टू इन्फॉर्मेशन. त्यालाच काय म्हटलं गेलं? राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. हा 2005च्या कायद्यानुसार भारतामध्ये लागू झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळवणं यामुळे शक्य झालं. एका साध्या अर्जावर शासनाच्या सगळ्या माहिती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. त्याला म्हटलं गेलं माहितीचा अधिकार. हा अधिकार भारतीय प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी लागू करण्यात आला आहे आणि 2005ला हा कायदा लागू झाला. या ठिकाणी आपण हा मुद्दा पाहिला आणि यानंतर तो शेवटचा मुद्दा, तो म्हणजे नागरिकांचा प्रशासनातला सहभाग. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जे प्रशासकीय सुधारणा सांगितल्या ना, त्यामधला हा शेवटचा मुद्दा. त्यात काय सांगितले की नागरिकांचा प्रशासनामध्ये सहभाग असला पाहिजे आणि तरच ही लोकशाही काय होऊ शकते? विद्यार्थी मित्रांनो, बळकट होऊ शकते. काय होऊ शकते? लोकशाही जर बळकट करायची असेल ना, तर लोकांचा सहभाग आवश्यक आहे आणि प्रशासनामध्ये लोकांचा सहभाग असल्याशिवाय प्रशासन चांगल्या प्रकारे चालू शकत नाही. पारंपरिक जे लोकशाही होती त्या व्यवस्थेत सुधारणा करून तिचं रूपांतर कसं झालं पाहिजे? प्रतिसादात्मक प्रशासन, सहभागात्मक प्रशासन, सहभागात्मक लोकशाही अशा प्रकारचं झालं पाहिजे. जुने गोष्टी विसरून जा आणि नवीन दृष्टिकोनातून हे प्रशासन कसं असलं पाहिजे? प्रतिसादात्मक. एका क्लिकवर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल की महाराष्ट्र शासनाकडे तुमच्या खेड्यातून, तुमच्या गावातून तुम्ही तक्रार करू शकता. कोणतीही तक्रार करू शकता महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर. म्हणजेच काय झालं? आणि त्यानंतर ताबडतोब प्रतिसाद दिला ते विद्यार्थी मित्रांनो तिकडून शासनाकडून. तुमच्या गावातल्या अडचणी तुम्ही डायरेक्ट मांडू शकता विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही पाठवू शकता, मेल पाठवू शकता किंवा अडचणी तुम्ही मांडू शकता आणि त्यानंतर त्याला प्रतिसाद दिला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं? प्रतिसादात्मक सरकार. तर अशा प्रकारच्या सुधारणा भारतामध्ये लागू केल्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या लागू आहेत. यावरून आपल्याला सांगता येईल की ह्या ज्या सगळ्या योजना आहे, या सगळ्या योजना नागरिकांचा प्रशासनामध्ये सहभाग हा निश्चित करण्यात आला पाहिजे. हे सगळ्यात सहभाग महत्त्वाचा विद्यार्थी म्हणून नागरिकांचा. आणि नागरिकाकडे फक्त लाभार्थी म्हणून पाहू नका म्हणते. लाभार्थी म्हणजे फायदा घेणारे लोक म्हणून पाहू नका, तर त्यांना विकास प्रक्रियेमध्ये सहभागी घटक म्हणून पहा. काय म्हणते? सहभागी घटक म्हणून पहा. म्हणजे नागरिकाकडं लाभार्थी म्हणून पाहू नका, सहभागी घटक म्हणून पहा.
म्हणजे प्रशासनामध्ये शासनामध्ये त्या लोकांचा सहभाग असला पाहिजे. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला पहा विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे बॉटम अप. काय सांगितलं? बॉटम अप. बॉटम अप हा मुद्दा सांगितला. बॉटम अप. बॉटम अप म्हणजे काय? हे कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा, हे लक्षात ठेवा शब्द. बॉटम अप कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन आवश्यक आहे. कोणता दृष्टिकोन नको? मग टॉप डाऊन नको. टॉप डाऊन म्हणजे वरून खालपर्यंत, वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन नाही. तर दृष्टिकोन कोणता महत्त्वाचा मानला गेला? बॉटम अप. म्हणजे बॉटमचा अर्थ होतो खालच्या, म्हणजे एकदम निम्न स्तरापासून, बिलो पॉवर्टी लेवलपासून तर प्रशासनापर्यंत, गल्ली टू दिल्ली. लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? गल्लीपासून दिल्लीपर्यंत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा सहभाग असला पाहिजे, तरच हे प्रशासन, सुप्रशासन, चांगलं प्रशासन होऊ शकते. तर या ठिकाणी बॉटम अप महत्त्वाचं आहे, टॉप डाऊन महत्त्वाचं नाही आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, या नागरिकांनी मग यासोबतच नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्ती विषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीत ध्वनित करतो. म्हणजे या प्रशासनामध्ये लोकसहभागी झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, साधनसंपत्तीचा वापर झाला पाहिजे, या साधनसंपत्तीवर नागरिकांचं नियंत्रण असलं पाहिजे, विकासही झाला पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. हा दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा मानला गेला. आणि नागरिकांना स्वतःच्या भवितव्याबद्दलचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर अधिकार कोणाला आहे? नागरिकांना तो अधिकार असला पाहिजे स्वतःच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा. म्हणजेच काय की तुमच्या गावात काय निर्णय घ्यायचा, तुमच्या गावात रस्ता बांधायचा, नाल्या बांधायच्या, पाण्याची टाकी बांधायची, हे निर्णय कोण घेईल? नागरिक घेतील त्या गावातले. म्हणजे हा अधिकार त्यांना प्राप्त झाला पाहिजे. तर हे याला म्हणतात भारतीय प्रशासकीय सुधारणामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या बाबी. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकामध्ये एक चौकट दिली आहे, शेवटचा पॉईंट. त्यात काय सांगितलं पहा? ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे स्तंभ. यात सांगितलं पहिलं की धोरण आणि कायद्याची चौकट असली पाहिजे. म्हणजे परफेक्ट धोरण असलं पाहिजे आणि कायद्याची चौकटीमध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजे. क्षमता बांधणी केली पाहिजे. कशा प्रकारची ई प्रशासन लागू करायचं आहे त्याची क्षमता तयार केली गेली पाहिजे. म्हणजे नुसतं कॉम्प्युटर आणून जमते का? तर लोकांना त्याचं प्रशिक्षण असलं पाहिजे ना. त्या प्रशिक्षणाशिवाय ते काही शक्य आहे का? ई प्रशासन शक्यच नाही आहे. म्हणून क्षमता बांधणी करा, वित्त पुरवठा करा, म्हणजे पैसासुद्धा पुरवावा लागेल. यासोबत संस्थात्मक चौकट म्हणजे संरचना, कोण कशा प्रकारे कामं करायचे, कोण कोणाला जबाबदार राहील, कशा प्रकारे करायचे, तशासारख्या संस्था निर्माण करणे आणि त्याची चौकट निर्माण करणे. त्यानंतर ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा. तर अशा प्रकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या माध्यमातून आपण हे ई प्रशासन साध्य करू शकतो. आणि शेवटचा पॉईंट सांगितलं त्यामध्ये समान राज्यव्यापी प्रकल्प. समान राज्यव्यापी प्रकल्प म्हणजे काय की ई प्रशासन सगळीकडे सारखं असेल. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट टू बेनिफिट सगळ्या पुऱ्या ऑल महाराष्ट्रात लागू राहील, ऑल इंडियात लागू राहील. तर अशा प्रकारची समान राज्यव्यापी प्रकल्प असला पाहिजे. म्हणजे 7/12चा फॉर्मॅट एक असला पाहिजे, उत्पन्न दाखल्याचं फॉर्मॅट एक असला पाहिजे, आधार कार्डचं फॉर्मॅट एक असला पाहिजे. म्हणजे समान असलं पाहिजे सगळ्या ठिकाणी. हा प्रकल्प राबवला गेला ई प्रशासनात, तर सगळ्यांना सगळ्या सारख्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. तर हा त्याच्या मागचं काय स्तंभ आहे, किंवा हे ई प्रशासनाचे उद्दिष्टाचे 6 स्तंभ. हे या 6 स्तंभाकडे लक्षात ठेवून ही प्रशासन व्यवस्था राबवली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा भाग पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा भाग जर आवडला असेल, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.